सराईत आंतरजिल्हा मोटारसायकल चोर सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद रुपये 4,45,000 रुपये किमतीच्या 15 मोटारसायकली हस्तगत। सोलापूर शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत एम राजकुमार पोलीस आयुक्त, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेस आदेशित केले होते। त्या अनुषंगाने अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शक सूचना केल्या होत्या। त्यानुसार सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार हे सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत होते। त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा घडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। त्यानुसार पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी सीसीटीव्ही फुटेजचे अचूक विश्लेषण केले व पोलीस अंमलदार संदीप जावळे यांनी संशयित गुन्हेगाराची ओळख पटवली। त्यानंतर दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना एक गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हा नंबर प्लेट नसलेली होंडा युनिकॉर्न कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल घेऊन विक्री करण्यासाठी सोलापूर शहरातील विष्णुघाट जवळील फुटपाथ जवळ थांबलेला आहे। प्राप्त बातमीचे आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन नमूद इसमास ताब्यात घेतले। त्यावेळी त्या इसमास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याचे नाव सचिन अंकुश कात्रे, वय 40 वर्ष, मूळ राहणं मसोबाची वाडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, सध्या राणा अंबिका चौक, बीड असे असल्याचे सांगितले। पथकाने नमूद इसमाचे ताब्यातील मोटारसायकल बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे पथकाचा संशय बळावला। त्यामुळे नमूद इसमास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरची मोटारसायकल काही दिवसापूर्वी दुपारचे वेळेस सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथून चोरी केल्याचे कबूल केले। तसेच नमूद इसमाकडे अधिक चौकशी करता त्याने मागील 6 महिन्यात अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यातून आणखी 14 मोटारसायकली चोरल्याची माहिती दिल्याने त्या मोटारसायकली पंचनाम्याचे हस्तगत केलेले आहेत। अशा प्रकारे सोलापूर शहर गुन्हे शाखेने आरोपी नामे सचिन अंकुश कात्रे यास ताब्यात घेऊन एकूण 15 मोटारसायकली हस्तगत करून सुमारे 4,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तसेच अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख, मंजुनाथ मुत्तनवार, दत्तात्रय सूळ, सागर मुटकुळे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे।